नमस्कार, मी शिल्पा. आपली माणसं यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इंदापूर तालुक्यातील पळसदेवमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार तानाजीराव काळे यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तर नाना, आज माझा एक पहिला प्रश्न आहे तुम्हाला. आपलं बालपण आणि शिक्षण कुठे झालं ते सांगा. माझं बालपण इंदापूर तालुक्यातील पळसदेव परिसरातील काळेवाडी परिसरामध्ये भीमा नदीच्या काठावरती एक सुसंपन्न अशा नैसर्गिक वातावरणामध्ये गेलो. आणि माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण काळेवाडी ते 4थी पर्यंत झालं. 5वीला मी श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे येथे मला वडिलांनी दाखल केलं होतं. परंतु पुढील काळामध्ये आमच्या परिसरामध्ये उजनी धरणाचं पुनर्वसन सुरू झालं आणि मला पुन्हा गावाकडे आणण्यात आलं. परंतु बाहेर शिक्षणाची मला ओढ होती. 9वीला मी राजगुरुनगरच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं. माझे बंधू त्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक होते आणि त्यांची बदली झाल्यावर मी 10वीला पुन्हा दौंडला आलो. दौंडला माझी 10वी झाली आणि पुन्हा मी गावाच्या ओढीनं पळसदेवला आलो आणि इंदापूर कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये माझं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. मग लेखन आणि वाचनाची आवड कशी झाली तुम्हाला? लेखन आणि वाचनाची जर आवड म्हटलं तर माझी आई सुभद्राबाई उर्फ बाईवहिनी ही खरं तर निरक्षरच माता होती. परंतु तिला ओव्या म्हणायचा खूप छंद होता. ती जात्यावरची गाणी म्हणायची, पाळणा म्हणायची आणि प्रसंगानुरूप ओव्या गायची. त्याच्यामुळे शब्दाचं महत्व, कुठला शब्द चपलकपणे कसा बसवायचा हे बाळकडून मला आईकडून मिळालं आणि मग माझी वाचनाकडे ओढ सुरू झाली आणि हळूहळू लेखन प्रवास असा सुरू झाला. मग हे सगळं करत असताना कधी जॉब करावा असं घरच्यांना कधी वाटलं का? मग आई आणि वडिलांची इच्छा तुमच्याकडून काय होती? माझं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खरं तर मला बाहेर नोकरी करण्याची खूप इच्छा होती. आमच्या परिसरातील अनेक मुलं पोलीस भरती झाली, पोलीस उपनिरीक्षक झाली, अनेक प्राध्यापक झाली. माझी शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्ता मी सिद्ध करू शकलो असतो, चांगल्या प्रकारे मी नोकरी करू शकलो असतो. परंतु माझे बंधू पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झाली. ते नाशिकला पोलीस ट्रेनिंगला गेले आणि पर्यायाने माझ्या आई वडील आणि माझ्या बंधूंनी ठरवलं की मी गावाकडे राहावं, शेतीवाडी सांभाळावी आणि त्यामुळं मी शेतीत राहिलो. परंतु शिक्षण झालं असल्यामुळं मला असं काहीतरी करू वाटायचं. आणि एक दिवस परिस्थिती अशी झाली, उजनी धरणाचं पुनर्वसन 1975-76 ते 78-79च्या दरम्यान झालं. त्यावेळेस बरेच पुनर्वसितांचे धरणग्रस्तांचे प्रश्न वंचित राहिले. शासनाला पुनर्वसनासाठी कमी कालावधी मिळाला. पुनर्वसन मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये धरणग्रस्तांचे काही प्रश्न वृत्तपत्राच्या दरबारात मांडावे म्हणून दैनिक प्रभातला मी पहिला लेख लिहिला आणि माझी खऱ्या अर्थानं पत्रकारितेची सुरुवात झाली. म्हणजे तुमच्या गावातूनच तुम्ही पत्रकारितेची सुरुवात थोडक्यात केली? पत्रकारितेची सुरुवात म्हणजे माझ्या मनामधील जी धरणग्रस्तांच्या प्रश्नांची खदखद होती, जी वेदना होती, ती आपसकूच माझ्या लेखणीतून ते उमटले. त्यावेळेस दैनिक प्रभातला माधवराव खंडकर हे संपादक होते. अतिशय थोर विचारवंत असे ते संपादक. धरणग्रस्तांच्या प्रश्नांची सुद्धा त्यांना कणव होती. माझं पत्रकारितेचं कुठल्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण झालं नव्हतं आणि 90च्या दशकामध्ये उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अभयारण्याचा घाट घातला गेला. धरणग्रस्तांचे तर प्रश्न अनेक प्रलंबित होते आणि अशा परिस्थितीमध्ये जर आणखी धरणग्रस्तांवर काही संकटे आली
आणि या संकटाच्या काळजीने आमच्यातला एखादा धरणग्रस्त जरा मृत्युमुखी पडला तर त्याच्या दशक्रियेच्या विधी दिवशी त्याच्या पिंडदानाला कावळा शिवेल का की पराचा कावळा करावा लागणार आहे, असा परखड सवाल माझ्या पहिल्याच लेखामध्ये मी व्यक्त केला. त्या लेखाचं नाव होतं पराचा कावळा. दैनिक प्रभातचे संपादक आदरणीय आमचे गुरुवर्य माधवराव खंडकर यांनी संपादकीय पानावर तो लेख माझ्या संपूर्ण नाव आणि पत्त्यासह प्रसिद्ध केला आणि खऱ्या अर्थानं माझा तिथून पत्रकारितेला प्रारंभ झाला. खूपच छान आहे स्टोरी. म्हणजे अगदी नाही का सगळ्यांना आवडेल अशीच आहे. आणि आजपर्यंत कुणाला माहितीये न माहितीये, आज ते आपल्याद्वारे समजलं. ते करत असताना तुम्हाला लक्षात राहणारा अनुभव जरा सांगा. पुढच्या काळामध्ये मला 4-5 वर्षे मी दैनिक प्रभात, दैनिक केसरी अशा वृत्तमानपत्रामध्ये अनेक विषयावरती अवांतर लेखन केलं. त्याच्यामध्ये बेरोजगार मांडला, कष्टकरी शेतकरी मांडला, उजनी धरणग्रस्त मांडला. विविध विषयावरती लेखन करत असताना 1997 मला दैनिक लोकसत्ता सारख्या राज्यस्तरीय वृत्तपत्रामध्ये इंदापूर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गेली 27-28 वर्ष मी राज्यस्तरीय दैनिकामध्ये इंदापूर तालुका वार्ताहर म्हणून काम पाहतोय. या कालावधीमध्ये मी अनेक विषय हाताळले. एक धरणग्रस्त म्हणून मी स्वतः धरणग्रस्ताचं जीवन जगलो. त्याच्या वेदना खऱ्या अर्थानं वृत्तपत्राच्या माध्यमातून उमटल्या आणि सरकारी दरबारी मांडल्या गेल्या. मी धरणग्रस्त असून पदवीधर असून मला नोकरी नव्हती. मी एका बेरोजगाराचं जीवन जगलो. बेरोजगाराच्या मनातली खदखद माझ्या लेखणीतून व्यक्त झाली आणि बेरोजगाराचे काही प्रश्न मांडले. मी पदवीधरांचे प्रश्न मांडले. ग्रामीण भागामध्ये खडतर परिस्थितीला तोंड देत पदवीपर्यंत शिक्षण घेऊन आमचे अनेक पदवीधर नोकरी विना, रोजगाराविना या परिसरामध्ये पडेल ते काम करत असतात. त्यांचे काही प्रश्न वृत्तपत्राच्या दरबारातून मी मांडले. जुन्या काळामध्ये एक सेवा योजन कार्यालय होतं. त्या कार्यालयाच्या मार्फत बेरोजगारांना, पदवीधरांना त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, पात्रता त्याची नोंद केली जायची. त्यांना विविध शासकीय खात्याच्या कुठे नोकऱ्या उपलब्ध आहेत त्याचे कॉल्स यायचे. परंतु एकदा काय झालं, पुण्यासारख्या ठिकाणी तिथं बेरोजगारांना एक अपमानास्पद वागणूक देण्यात आली. आमचे बेरोजगार तिथं त्यांच्याशी झटापट केली गेली आणि माझ्यातला बेरोजगार दुखावला. त्यावेळी दैनिक प्रभात मध्ये मी लेखलेला उपेक्षितांच्या उपेक्षेचे रंग तरंग. म्हणजे शासन दरबारी तर बेरोजगारांची सातत्यानं उपेक्षा होतच आहे, झालेलीच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पोटासाठी काम मागण्यासाठी सेवा योजन कार्यालयात गेलेल्या बेरोजगारांना झटापट करणं हे कितपत योग्य आहे? हाच 21व्या शतकातला भारत देश का? असा परखड सवाल मी त्या लेखामध्ये केला आणि शासनाला जाब विचारला. त्याच्यामध्ये शेवटचं एक वाक्य होतं की बेरोजगारांना आता तुम्ही मारहाण सुरूच केली, मायबाप सरकार, आता बेरोजगारांना तुम्ही हळद पुरवा. म्हणजे आम्ही बेरोजगार आमच्या जखमेच्या ठिकाणी ती हळद लावून कालवणासाठी तिचा दुहेरी उपयोग करू, असा भेदक सवाल विचारला. काय बेरोजगारांजवळ? अशी पत्रकारिता माझी फुलत गेली, मी लेख गेलो आणि हा प्रवास गेली 30 वर्ष असं सुरू आहे.
नाही, खूपच चांगलं काम केलंय तुम्ही, आज आम्हाला समजलं. आता नुकताच तुम्हाला जो पुरस्कार मिळाला, तो पुरस्कार मिळाल्यानंतर तुमचा आनंद त्या क्षणी म्हणजे तुम्हाला काय वाटत होतं? खर तर पत्रकारितेकडे मी आवर्जून असं जायचं म्हणून कधी आलोच नाही. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे लोकांचे प्रश्न होते ते अपसुकच हा. मी पदवीधर असल्यामुळं त्याचं मी अवलोकन केलं आणि माझ्या लेखणीला त्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं वाचा फुटली आणि मी पत्रकारितेमध्ये आलो. याच्यामध्ये मी अनेक विषय हाताळले. गेली 30-32 वर्ष या परिसरामध्ये काम करत असताना काही पत्रकार संघटना आमच्या असतील, काही संस्था असतील, त्यांनी अनेक पुरस्कारांनी मला सन्मानित केलं. परंतु तो खऱ्या अर्थानं तो मला पुरस्कार मिळालाय म्हणून मला त्याचा खूप आनंद झालाय असं कधीच वाटलं नाही. हा पुरस्कार खऱ्या अर्थानं त्या वेदनेला होता, त्या उपेक्षितांच्या प्रश्नाला होता, त्या धरणग्रस्तांच्या पिढ्या प्रलंबित प्रश्नाला होता, असंच मी मानलं. तुमच्या मनाचा मोठेपणा. मागील काही महिन्यांपूर्वी मी तुमचा एक लेख वाचला की आपल्या उजनी धरणामध्ये अनेक पक्षी येतात. तर या वर्षी तो येणारे पक्षी हे उशिरा येतील, का बरं असं तुम्ही मांडले ते? उजनी धरणाची निर्मिती झाल्यानंतर साधारण 1980च्या सुमारास उजनी धरणामध्ये पाणी अडवण्यास सुरुवात झाली. प्रचंड जलसाठा या उजनीमध्ये पाण्याचा आहे. एक विस्तीर्ण असा परिसर या उजनीला नैसर्गिक देणगीच म्हणावं असं लाभलेलं आहे. आणि माझं सगळं लहानपण उजनी धरणापूर्वीची भीमा नदी आणि नंतरची भीमा नदी ही मी जवळून पाहिलेली. पुढे 85च्या सुमारास उजनीमध्ये परदेशातले पक्षी की जे स्थलांतरित पक्षी म्हणून आपण त्यांना म्हणतो, त्याच्यामध्ये रोहित, ज्याला इंग्रजीमध्ये फ्लेमिंगो म्हणतात, हा अत्यंत देखणा पक्षी. तो दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः उजनीवर अशी गुलाबी थंडी पडली, त्यावेळेस त्यांचं जिथं वास्तव्य युरोपामध्ये त्या ठिकाणी खूप बर्फ असतं, त्यांना ती थंडी सहन होत नाही, म्हणून अन्नाच्या शोधात आणि उबदार वातावरणाच्या शोधामध्ये ते आपल्या उजनी धरणावर येतात. ते दरवर्षी त्यांचं येणं. त्याचबरोबर इंदापूरच्या तहसील कार्यालयावर ते चित्रबाला, ज्याला पेंटेड स्टॉक आपण म्हणतो, तो त्या ठिकाणी विणीच्या हंगामासाठी येतो. आणि ह्या बातम्या जरा दैनंदिन बातम्या वगळता ह्या बातम्याचा सुद्धा एक वृत्तपत्रामध्ये फार मोठा वाचक वर्ग आहे, निसर्गप्रेमी वाचक वर्ग आहे. त्यांना माहिती हवी असते की पक्षी कधी येणार, कधी जाणार, पक्षी पाहण्याची ठिकाणं कोणती. आमच्या भिगवणच्या जवळचं कोंबरगाव असेल, पळसदेव असेल, या परिसरामध्ये चांगले पक्षी निरीक्षण केंद्र आहे. आणि ह्या बातम्या सातत्याने गेली 25 वर्ष मी लिहित असतो. पक्षी आल्याच्या बातमी लिहितो, पक्षी गेल्याच्या बातमी लिहितो. परंतु पक्ष्यांना जे चरण्यासाठी, त्यांचं अन्न मिळवण्यासाठी थोडीफार पाणथळ दलदलीची ठिकाणं हवी असतात. यावर्षी उजनी धरण 100% भरलं, सातत्यानं पाऊस झाला आणि नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये त्यांना दलदलीची त्यांची ठिकाणं पाण्यानं पूर्ण व्यापली गेली. त्यांना बसायला जागा नव्हती, म्हणून हे पक्षी यावर्षी उशिरा येणार आहेत हे अनुमान मी माझ्या निरीक्षणाने काढलं. आणि दैनिक लोकसत्तामध्ये गेल्या महिन्यामध्ये मला वाटतं नोव्हेंबरच्या 15 तारखेच्या सुमारामध्ये ती बातमी प्रसिद्ध झाली. पुढे अनेक वृत्तपत्रांनी ती बातमी कव्हर केली आणि यावर्षी उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये फ्लेमिंगो पक्ष्याचं जे आगमन आहे ते लांबणीवर पडले. उजनीत हरवलेलं वैभव, पळसदेवची शिल्पवेदना असं का म्हटलं गेलं? परिस्थिती असे, आमचं गाव
हे पळसदेव गाव हे प्राचीन गाव आहे. हम्म. फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी या गावाला आहे. श्री पळसनाथाचं मंदिर हे हेमाडपंथी मंदिर यादव काळामध्ये बांधलेलं 1000 वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष ते ठरतं. त्याच्याबरोबरच पुढं विश्वनाथाचं एक मंदिर आहे की ज्या मंदिरावरती संपूर्ण रामायण त्यातले प्रसंग अगदी कलाकुसरीने त्या ठिकाणी कोरलेले आहेत. ज्यावेळी 88च्या सुमारामध्ये पळसदेवचं पुनर्वसन झालं त्यावेळी शासनानं त्या मंदिराची नुकसान भरपाई दिली. परंतु ते बांधकाम इतकं दर्जेदार होतं, इतका दुर्मिळ ठेवा होता की आमच्या ग्रामस्थांनी त्याच्या बांधकामाला, त्याच्या एका दगडाला, एका शिल्पालाही हात लावला नाही. ती आज तशीच उजनीच्या पाण्याच्या लाटांच्या तडाख्यात तग धरून आहेत. हे आमचं शिल्प वैभव. खर तर त्याचं पुनर्वसन होऊ शकलं असतं. शासनाने मनावर घेतला असतं तर हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा नव्या गावठाणामध्ये विसावला असता. परंतु आज गेली 50 वर्ष, 1000 वर्षापूर्वीची बांधकामं गेली 50 वर्ष उजनीच्या लाटांच्या तडाख्यात, ऊन वादळात त्या ठिकाणी आज आपलं अस्तित्व दाखवत आहेत. तर पुढचा प्रश्न, पळसदेवचा आरोग्य ऋषी तुम्ही कोणाला संबोधलंय? उजनी धरणाच्या पुनर्वसनानंतर गाव या ठिकाणी पळसदेव विस्थापित झालं. बऱ्याच लोकांची हेळसांड झाली, प्रत्येक स्टेपला हेळसांड झाली, आरोग्याची हेळसांड झाली. अशा वेळी पळसदेवचे डॉक्टर शीतल कुमार शहा हे BAMS ही पदवी घेऊन गावात आले. त्यांचे अनेक मित्र शहराकडे धावले, परंतु त्यांनी गावाची सेवा करण्याचं ठरवलं. त्यावेळेस रस्ते नव्हते, वाहनं नव्हती. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी पळसदेवचे आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे केली आणि मध्यंतरी त्यांच्या दवाखान्याला 45 वर्ष झाली. त्यांनी दवाखान्याचं नूतनीकरण केलं आणि नव्या दमानं पुन्हा हे डॉक्टर रुग्णसेवेसाठी सज्ज झाले. त्यांचा हा सारा प्रवास मी पाहिला. माझे वडील त्यांचे म्हणजे पेशंट होते, मी, माझा मुलगा, माझ्या भावाचा नातू, 4 पिढ्या. आज त्यांनी 4 पिढ्याच्या थरथरणाऱ्या नाड्या तपासल्यात आणि एवढ्या उत्साहाने ते पुन्हा रुग्णसेवेसाठी उभं राहिलेत. म्हणून मला वाटलं त्यांच्याविषयी 4 शब्द आपण घ्यावेत. आणि मी सहज पळसदेवचा आरोग्य ऋषी डॉक्टर शीतल कुमार शहा असं हेडिंग देऊन लेख लिहिला. खर तर तो समाज माध्यमावरती लिहिला, परंतु तो इतका व्हायरल झाला, इतका प्रचंड गाजला, तर डॉक्टरांच्या काही मित्रांनी तो लेख एका फ्रेमवरती, किती छान, फ्रेमवरती त्यातला स्थान दिलं आणि ती फ्रेम त्यांनी त्या दवाखान्यामध्ये भिंतीवरती लावलेली. तर मला असं वाटलं की खऱ्या अर्थानं डॉक्टरांच्या सेवेचा सन्मान म्हणून आपण 4 शब्द लिहिले, परंतु माझ्या लेखणीचा अभिषेक त्या ठिकाणी मला पाहायला मिळाला. ही माझ्या म्हणजे लेखन कलेची मला या प्रवासातली एक हृदयस्पर्शी आठवण आहे. तर आता येणाऱ्या भावी तरुण पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? भावी तरुण पिढीसाठी माझं एकच सांगणं आहे की आतापर्यंत ज्या साहित्यिकांनी, ज्या विचारवंतांनी, ज्या प्रतिभावंतांनी आजपर्यंत जे जे साहित्य निर्माण केलेले आहे, एखादी साहित्य कृती निर्माण करण्यापाठीमागे त्या लेखकाची फार मोठी तपश्चर्या असते. त्याचे अनुभव असते, त्याचं निरीक्षण असतं, ते एकाएकी होत नाही. परंतु ज्या टायमाला तुम्ही एखाद्या
लेखकाची अशी कलाकृती वाचता कृष्णात खोत यांची ही रिंगाण कादंबरी आहे. त्याला मागच्याच दीड वर्षापूर्वी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. ग्रामीण भागातलंच हे कथानक आहे. तर असा दुर्मिळ ठेवा, तुम्हाला एक 5-6 तासामध्ये तुम्हाला वाचता येतो आणि एवढा संपूर्ण त्यांच्या अनुभवाचं, त्यांच्या विश्वाचं आकलन तुम्ही करू शकता. याच्या पलीकडे दुसरी ती संधी काय असू शकते? त्याच्यामुळे वाचावं, तरुण पिढीने वाचावं. मी कुठंतरी वाचलं की वाचाल तर वाचाल, ही अक्षरशः खरी गोष्ट आहे. तर तुम्ही तुमचा एवढा अनमोल वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर अशाच नवीन मुलाखती पाहण्यासाठी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.